हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो. परत एकदा तुमचं स्वागत आहे प्रभू येशूमध्ये. तुम्ही देवाचे लाडके लेकर आहात, कारण देवाने आपल्याला रूप आणि सोने आणि विकत नाही घेतलं. निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही आणि मी आणि जगाला विकत घेतलंय. आमेन. केव्हा स्वतःला कमी लेखू नका, कारण बायबल सांगतो जो जगात आहे त्यापेक्षा जो तुझ्यात आहे तो मोठा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. या आपण देवाचं वचन ऐकू. आज चौथा दिवस आहे आपण तेच वचन ऐकत आहोत. मे बी आज शेवटी ते ऐकू, मग उद्यापासून आपण वेगळं घेऊया. 2 करीन 2 अध्याय 14 आणि 15. 2 Corinthians 2nd chapter 14 and 15. वाचूया सिस्टर. आता जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो आणि सर्व ठिकाणी आम्हाकडून आपल्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो, त्याची उपकार स्तुती होवो. त्याची उपकार स्तुती होवो. वन मोर टाइम परत एकदा ऐका. आता जो देव सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो आणि सर्व ठिकाणी आम्हाकडून आपल्या विषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो, त्याची उपकार स्तुती होवो. त्याची उपकार स्तुती होवो. हालेलुया. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन म्हणजे विजयी जीवन. ख्रिस्ती जीवन म्हणजे अलौकिक जीवन. ख्रिस्ती जीवन म्हणजे चमत्काराचं जीवन. ख्रिस्ती जीवन म्हणजे आशीर्वादाने भरलेलं जीवन. ख्रिस्ती जीवन म्हणजे खूप खूप आणि खूप आशीर्वाद, आनंदी आणि सुखी जीवन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं देव ख्रिस्तामध्ये सर्वदा आपल्याला विजयात नेतो. प्रेषित पॉल विषयी आज आपण ऐकूया. बायबल सांगतं प्रेषित पॉल अनेक संकटातून गेला, त्रासातून गेला, छळातून गेला, पण केव्हाच देवाने त्याला मरू दिलं नाही. केव्हाच देवाने त्याच्या विरुद्ध कुठलंही मरण, कुठलं शस्त्र त्याला खाली पाडण्यासाठी चालू नाही दिलं. एक दिवशी अपोस्टल पॉल काय म्हणतो ऐका. 2 करिंथमध्ये या. 2 करिंथमध्ये आपण आहोत, 1 अध्याय आणि 8व्या वचनाच्या पुढे वाचूया काय लिहिलंय. 2 Corinthians 1st chapter 8th word, 8th वचन. कारण भावांनो आशिया प्रांतात जे संकट आमच्यावर आले, ओके, त्याविषयी तुम्ही आजान असावे अशी आमची इच्छा नाही. ओके. ते असे की आम्ही आमच्या शक्तीच्या पलीकडे अतिशय भाराक्रांत झालो होतो. ते इतके की आम्ही जगण्याविषयी देखील निराश झालो. आमच्या अंतरी तर आमच्या मरणाचा ठराव झालाच होता, यासाठी की आम्ही स्वतःवर भरोसा ठेवू नये, पण जो देव मेलेल्यास उठवतो त्याच्यावर भरोसा ठेवावा. प्रेषित पॉल म्हणतो की आम्हाला एवढं संकट आलं, एवढे आम्हाला त्रास झाले की आम्ही मरायची आशा, जगायची आशा सोडून दिली, पण जो देव मेलेल्यांना उठवतो त्या देवावर आम्ही आशा ठेवली. हालेलुया. हालेलुया. किलो कळतंय. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. Yes. वाचूया काय लिहिले पुढचं वचन. त्याने आम्हास एवढ्या मोठ्या मरणापासून सोडवले. प्रेषित पौल म्हणतो की त्याने आम्हास एवढ्या मोठ्या मरणातून सोडवलं आणि तो सोडवीत आहे. त्याच्यावर आम्ही आशा ठेवतो की तो यापुढेही आम्हास सोडविल. बायबल सांगतं त्यांनी फक्त सोडवलं नाही, तो सोडवत आहे आणि इथून पुढे सोडविल अशी आमची आशा आहे. पॉल किती संकटात होता, त्रासात होता. एक दिवशी बायबल सांगतं त्यांनी पॉलला एवढं मारलं, एवढं दगड मारले, दगड त्याच्यावरती मारले, दगडफेक केली, त्याला एवढं मारलं, तो खाली पडला आणि यहुद्यांना वाटलं पॉल मेला आणि ते निघून गेले. पण बायबल सांगतं सगळे भाऊ एक दिवशी पॉलला विरुद्ध समोर उभे राहिले आणि देवाने पॉलला उठवलं. पॉल तयार झाला आणि दुसऱ्या ठिकाणी सेवा करायला गेला. का? देवाची इच्छा नाही की तुम्ही वेळेच्या अगोदर मरावं. देवाची इच्छा नाहीये सिस्टर अँड ब्रदर की तुम्ही आत्महत्या करावी. देवाची इच्छा नाही की शैतानाचं भक्षक तुम्ही व्हावं. पण देवाची इच्छा ही आहे की ज्या पॉल म्हणतो मी जगायची आशा सोडली, पण जो देव मेलेल्यांना उठवतो तो देव आज माझी प्रार्थना आहे तुझी प्रत्येक आशा जी मेलेली ती जिवंत करो. येस आमेन. प्रत्येक जे संकट तुझ्यावरचं येशूच्या नावात निघून जाओ. नो, तू संकटात राहू नाही शकत, कारण देव तुझ्या संकटात धावून येणार आहे. नो, तू केव्हाच आणि केव्हाच या जगामध्ये शैतानाचे भक्षक नाही बनणार, कारण बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन म्हणतं देव जर आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण जाईल. आमेन. याचा अर्थ काय? कोण जाईल म्हणजे काय? कोणीच जाऊ नाही शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येऊन प्रेषित पौल अजून एक काय म्हणतो ऐका. एक वचन वाचूया. 2 तिमोथी 4th अध्याय.
तिमोथेला दुसरे पत्र 4 अध्याय, 2 Timothy 4th chapter. 2 Timothy 4th chapter. 2 Timothy 4th chapter. मिळालं? येस आमेन. 16 ते 18 वचन. माझ्या पहिल्या प्रतिउत्तराच्या वेळेस कुणी माझ्या बाजूला राहिला नाही, तर सर्वांनी मला सोडले, हे त्यांच्या हिशोबात मोजले न जाओ. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला आणि त्याने मला सामर्थ्य दिले, असे की माझ्याकडून सुवार्तेची घोषणा पूर्णपणे व्हावी. पॉल म्हणतो की वेळ आली, अशी वेळ आली की पॉल संकटात सापडला. सगळे भाऊ पळून गेले, सगळे लोक पळून गेले आणि पॉल एकटा राहिला. पण अपॉस्टल पॉल काय म्हणतो, बाकी सगळे सोडून गेले पण देव माझ्या बाजूला उभा राहिला. येस आमेन. व्हॉट अ ग्रेट थिंग. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, कोणाकोण अपेक्षा बाळगू नका, कोणाकडे बघून आपलं जीवन जगू नका, कोणाकडे बघून म्हणू नका की हा मला उंच करेल, तो माझी प्रशंसा करेल, तो मला या कामधंदा देईल, तो मला विजयातून. नो, नेहमी जिवंत देव प्रभू ईश्वर विश्वास ठेवून जगा. कारण सगळे जरी विसरले आणि सोडले, देव तुम्हाला विजयात घेऊन जायचं, आशीर्वादित करायचं, देव तुमच्या इच्छा पूर्ण करायचं, केव्हाच विसरणार नाही. आमेन. त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. त्याने आपल्यावरती प्रेम केले सार्वकालिक. आणि बायबल सांगतं, पॉल पुढे काय म्हणतो ऐका, वाचूया. प्रेषित पॉल 17 वचन. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला हा, आणि त्याने मला सामर्थ्य दिले. देवाने मला सामर्थ्य दिले कशासाठी? असे तुला की- कोणी मारू नये. पॉल तू विजयी असावं म्हणून कोण सामर्थ्य देतं? देव. हे अलौकिक सामर्थ्य आहे, हे तुमच्या हृदयामध्ये आत्म्यात ओतलं जाणारं सामर्थ्य आहे. ना पुढे असलेलं आहे, असे की माझ्याकडून सुवार्तेची घोषणा पूर्णपणे व्हावी आणि राष्ट्रांमधील तेथल्या सर्व लोकांनी ती ऐकावी. पुढचं वचन. आणखी मी सिंहाच्या तोंडातून सोडवला गेलो. कोणाच्या तोंडातून? सिंहाच्या. सिंह म्हणजे गरजणारा सिंह, जो शैतान, देवाने त्याच्यातून त्याला विजय दिला. पुढे असलेले वाचूया. आणि प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवेल व आपल्या आकाशींच्या राज्यासाठी तारील. त्याला सदा सर्व काळ गौरव असो. आमेन. प्रभू मला सोडविल, सोडवलंय, सोडवत सोडवणार आहे असं अपॉस्टल पॉल म्हणतो. तोच देव काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. आमेन. आणि तोच प्रभू येशू तुझा तारणार आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. आणि मला आज एक सांगायला आवडेल, किती मोठा सिंह असो, माणूस सिंहासारखा असो, मरण सिंहासारखं, किती भीती दाखवणारा असो, येशूच्या नावात विजय तुझाच आहे. आमेन. धीर धर, भिवू नको, माग हटू नको, विश्वासातून प्रार्थना सोडू नको. का लक्षात ठेव, जेवढे दुःख तू काढले त्याच्या 100 पटीने देव तुला विजयातून विजयात घेऊन जाईल. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. येस. म्हणून तो बायबल मध्ये लिहिलंय, देवाच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळं करेल? आमेन. कोणीच नाही. जे प्रेम जग नाही करू शकत, येशू तुझ्यावरती प्रेम करतो. आणि लक्षात ठेव, तू देवापासून विसरलेला नाहीये, रोज देव तुझी आठवण करतो. हालेलुया. हालेलुया. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल की ज्या देवाने प्रेषित पॉलला, त्यांनी आशा सोडली होती जगायची, देवाने त्याला जिवंत केलं. प्रेषित पॉलला सिंहाच्या तोंडातून सोडवलं. प्रेषित पॉलला देवाने पहा की सगळ्या लोक सोडून गेले पण देव नाही सोडून गेला. देव त्याच्याबरोबर उभा राहिला. तोच देव तुझ्यासाठी उभा राहील. आमेन. प्रेषित पॉल म्हणतो, मला सिंहाच्या पंजातून देवाने सोडवलं. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. डोळे बंद करा. आणि तुम्ही जर प्रभू येशूला आपलं हृदय दिलं नसेल तर आपलं हृदय येशूसाठी उघडा आणि माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र तू आहे. जिवंत देवाचा पुत्र आहे. स्वर्गीय पित्या, स्वर्गीय पित्या, तू प्रभू येशूला माझ्यासाठी तू पाठवलं. प्रभू येशूला माझ्यासाठी पाठवलं. प्रभू येशू, तू माझी किंमत मोजली. प्रभू येशू, तू माझी किंमत मोजली. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तुझ्या पवित्र रक्ताने मला विकत घेतलं. तुझ्या पवित्र रक्ताने मला विकत घेतलं. आजही येशू जिवंत आहे. आजही येशू जिवंत आहे. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. तूच माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. मी विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवतो.
प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळं, प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो, माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू मी आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद कर, आपण प्रार्थना करू. फादर, प्रभू येशूच्या नावात मी यांना आशीर्वाद देतो, पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने. अशी परिस्थिती असेल प्रभू, जगायची आशा सोडली असेल, ICU मध्ये, भीतीद्वारे, कर्जाद्वारे, अनेक टेन्शनद्वारे, पण आज मी प्रत्येक दुष्ट आत्मा जी त्यांना मरणाकडे, आजाराकडे, नाशाकडे न्यायचा प्रयत्न करेल, त्या दुष्ट आत्म्याला यांच्या विरुद्धात तुम्ही येशूच्या नावात हकलतो, निघून जा प्रभू येशूच्या नावात. सोडवले जा येशूच्या नावात. आमेन. आशीर्वाद येशूच्या नावात. यस. आजार आणि रोग शरीरातून प्रविष्णात निघून जा. गाठी वितळल्या जा येशूच्या नावात. आणि डोक्यापासून पायपर्यंत येशूच्या नावात बरे व्हा. आमेन. आणि देवासाठी जगणारे लोक म्हणून उभे राहा प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. परत एकदा या शुक्रवार, शनिवार, रविवार 14, 15, 16 ऑक्टोबरला आपली मोठी सभा आहे. नगरला, अहमदनगरला येऊ शकता, ऑनलाईन देखील बघू शकता. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. उद्या 8:30 वाजता भेटूया. गॉड ब्लेस यू. आमेन. थँक्यू.